महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून पतीचा निर्घृण खून, पत्नी प्रियकरासह चौघे अटकेत। नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून पतीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानं पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीचा गळा चिरून खून केला। त्यानंतर मृतदेह गोणीत भरून कसारा घाटातील जंगलात फेकून देण्यात आला। स्वराज्यनगर पाथर्डी फाटा येथील वसंत गोरखनाथ सातपुते वय 40 हे 5 ऑगस्टपासून बेपत्ता होते। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखा युनिट 1 समांतर तपास करत असताना पोलिसांना हत्येबाबत महत्त्वाची माहिती मिळाली। त्यानंतर सीबीएस परिसरातून पत्नी हसीना हबीब शेख, प्रियकर साहिल रफिक शाह आणि त्यांचे 2 साथीदार मोईन मुख्तार शाह व सरफराज अब्रार सय्यद यांना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांच्या माहितीनुसार 6 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी चाकून गळा चिरून वसंत सातपुते यांची हत्या करण्यात आली। त्यानंतर मृतदेह गोणीत भरून कसारा घाटातील घनदाट जंगलात फेकण्यात आला। पोलिसांनी कसारा घाटातून मृतदेह जप्त केलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आंचल मुदगल यांच्या पथकानं ही कारवाई केली। पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।